वार्तांकन रोखठोक बातमी। सत्ता आणि विजयाच्या नशेत माणुसकीचा विसर पडल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात समोर आलाय। भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 5 मधील एका निष्ठावंत कार्यकर्त्याच्या घरी वडिलांचं वर्षश्राद्ध सुरू असतानाच घरासमोर फटाक्यांची आतषबाजी करून विजयी जल्लोष करण्यात आला। यामुळे पक्षासाठी आयुष्यभर वेचणाऱ्या निष्ठेचा हाच का सन्मान असा संतप्त सवाल जुन्या कार्यकर्त्यांकडून विचारला जात असून सोलापूर भाजपमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे। भाजपचे प्रभाग क्रमांक 5 मधील वार्ड अध्यक्ष आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळापासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते बापूसाहेब सूर्यभान करंडे यांच्या वडिलांचं 16 जानेवारी 2026 रोजी वर्षश्राद्ध होते। करंडे कुटुंबीय शोक सागरात असतानाच त्याचवेळी प्रभागातील भाजप पॅनलच्या विजयाची मिरवणूक तिथून काढण्यात आली। केवळ मिरवणूकच नाही तर करंडे यांच्या घरासमोर उभारलेल्या शोक सभा मंडपात जाऊन काही कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक फटाके फोडले। फटाके लावून दाखवा कोण काय करते ते बघू अशी चितावणीखोर भाषेत धमकी दिल्यानं या घटनेला वादाचं स्वरूप प्राप्त झालं आहे। बापूसाहेब करंडे हे त्या काळातील कार्यकर्ते आहेत जेव्हा सोलापुरात भाजपचा केवळ एक खासदार होता आणि सत्ता दूर पर्यंत नव्हती। 1992 पासून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्ष वाढवला। ज्या काळात भाजपचा झेंडा हाती घ्यायला कुणी धजावत नव्हते त्या काळात त्यांनी सोसावा लागलेला त्रास आजच्या विजयी उमेदवारांना विसर पडला का असा प्रश्न उपस्थित होत आहे। मी 3 दशकांहून अधिक काळ पक्षासाठी रक्त आटवले। आज माझ्या वडिलांना पुण्यतिथीच्या दिवशी माझ्या दुःखात सहभागी होण्याऐवजी जाणीवपूर्वक मिरवणूक काढून आणि फटाके फोडून माझ्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम स्वपक्षीयांनीच केलं आहे। जर जुन्या कार्यकर्त्यांचा असा अपमान होणार असेल तर निष्ठेला किंमत काय अशा शब्दात करंडे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे। नमस्कार, मी बापू सूर्यभान करंडे, भारतीय जनता पार्टीचं ज्येष्ठ कार्यकर्ता आहे। प्रभाग 5 मध्ये माझे मागील काळात भारतीय जनता पार्टीमध्ये भरपूर काम केले। आज माझ्या वडिलांचं वरिसरात असताना माझ्या वडिलांच्या वरिसराच्या दिवशी मंडपामध्ये फटाके आतिषबाजी करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचं काम ज्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल पक्षाने योग्य ते निर्णय घ्यावा, अन्यथा मला पक्षाकडं माझ्या पद्धतीनं मागणी करावी लागेल अशी माझी ठाम भूमिका आहे। आणि माझ्या वडिलांचा आज वरिसरात असताना माझ्या मंडपाच्या मध्ये फटाकडे उडवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला का केला हे मला माहीत नाही। मी भाजपचाच कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टी ही बाळ्यातली माझी आहे पहिला। मी ह्या भारतीय जनता पार्टीचा मुख्य कार्यकर्ता आहे। हे आता आलेले कोण आहेत ते आम्हाला माहीत नाही, पण माझ्या वडिलांच्या वाढदिवसा दिवशी वरिसरात जी होतं त्या दिवशी त्यांनी जी फटाक्याची आतिषबाजी करून माझ्या मंडपाचं कापड जळालं आहे याबद्दल मी या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या सर्व पॅनलचा निषेध करतो। आणि ह्याच्या पुढे भारतीय जनता पार्टीचे जे बी कोण कार्यकर्ते असतील त्यांनी समोर येऊन माझ्याशी बोलावं हे माझं सांगणं आहे त्यांना। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।